ठाकरेंचे आमदार अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं आता समजतंय। बार्शीचे आमदार दिलीप सोपल अजित पवार यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळतेय। या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं समजतंय। पुण्यामधली ही आत्ताची बातमी आहे। बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। दिलीप सोपल अजित पवारांना नेमकं कोणत्या कारणासाठी भेटतायत त्याबद्दलचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। काँग्रेसच्या नेत्यांकडून आता वर्षा गायकवाड यांच्या विरोधात ताशेरे ओढले जात असल्याचं दिसतंय। सतीश मनचंदना यांनी आता एक व्हिडिओ पोस्ट करत काही आरोप केलेले आहेत। पालिका निवडणुकीसाठी योग्य नियोजन केलं गेलं नाही, उमेदवारांना सुद्धा आर्थिक मदत करण्यात आली नाही, असं सतीश मनचंदना यांनी आता आरोप करत म्हटलंय। अब कांग्रेस में लोकतंत्र भी खत्म किया जा रहा है। आप देखिए चुनाव की रणनीति, ये इतिहास में पहली बार हुआ है कि चुनाव की कोई रणनीति नहीं थी। ना कैंडिडेट को चलो फाइनेंस मदद तो नहीं किया, मटेरियल तक नहीं दिया। इतनी बड़ी कमेटी बनाई स्टार प्रचारक की, किसी कैंडिडेट के पास स्टार प्रचारक नहीं पहुंचा। सारा काम पेपरों में किया। साताऱ्यामध्ये युती होणार नाही तर स्वतंत्र लढत होईल अशी घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी करून टाकलेली आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मैदानात उतरेल आणि भाजप तर पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणतात। मी परवा पण सांगितलं म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलंय, मग त्यावेळेला चर्चा होईल। पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला। कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे। निवडणूक आहे, प्रत्येक पक्षाची ताकद आहे, भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब म्हणून सगळ्यांचीच आहे, काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापलं आहे। त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढायची तयारी पण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।